नमस्कार मित्रांनो, आज आपले स्वागत आहे। आज आपण वांग्याची रस्सा ग्रेव्ही बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे ह्या काळ्या वांग्याची ग्रेव्ही। मी 2 वांगी घेतलेली आहेत। हे बघा, आता ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे मी 3 चमचे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 5 चमचे। आता हे फुटाण्याची डाळ आणि हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला पाणी घालून ह्याचं छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचंय। हे बघा, 1 कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून, टोमॅटो घेतलेले 2 बारीक चिरून, ही आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे घ्यायचं। मिरची पावडर घेतलेली आहे मी ही 1 चमचा, तिखट तुमच्या अंदाजाने घ्या। 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। हे बघा, आता ही वांगी आहेत बरोबर असे त्याचे मी 4 काप करून घेतलेले आहेत। हे बघा, अशी सगळी वांगी घ्यायची आणि वांगी पाण्यात टाकायची, नाही तर काळी पडतात वांगी। हे बघा, आता मी 2 चमचे मोठे तेल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे। आता ती मोहरी तडतडली की मग आपल्याला जिरं घालायचंय। हे बघा, आता जिरं पण घातलेलं आहे मी। हे बघा, आता कांदा घातलेला आहे। आता कांदा छानपैकी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आता शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ दाखवली होती मी तुम्हाला, त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी। हे बघा, आता कांदा गुलाबी झालेला आहे। आता आपल्याला टोमॅटो बारीक चिरलेला आहे ना, तो पण ह्याच्यामध्ये छान मऊ करून घ्यायचा आहे। हे बघा, आता मी मिक्स केलेला आहे। हे बघा, ही 2 चमचे आलं लसूणची पेस्ट आहे, ही पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे कांदा आणि टमाटा मऊ झाल्यानंतर। हे बघा, 2 चमचे आता मी मिक्स करून घेणार आहे। हे बघा, आता जे आपण सुखे मसाले दाखवले होते मी तुम्हाला, ते पण ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे। हे बघा, आता सुके मसाले पण मी त्याच्यामध्ये परतून घेतलेले आहेत, चांगलं तेल सुटलेलं आहे त्याला। हे बघा, आता ते मी तुम्हाला फुटाण्याची डाळ आणि शेंगदाण्याची पेस्ट दाखवली होती, ती पण छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आपल्याला। हे बघा, आता हे छानपैकी त्याला पण तेल सुटलेलं आहे बघा, मसाला छान परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी करायचं आणि गरम पाणी टाकायचं, म्हणजे त्याला छान तर्री पण येते। आता हे तेल घेतलेलं आहे मी कढईमध्ये 1 चमचा। आपल्याला ह्याच्यामध्ये वांगी छान परतून घ्यायचेत, म्हणजे वांग शिजायला वेळ लागत नाही। हे बघा, आता वांगी मी छान परतून घेणार आहे ह्याच्यामध्ये तेलात, म्हणजे वांग पटकन शिजतं रश्श्यामध्ये। हे बघा, आता हे मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, मीठ तुमच्या अंदाजाने घ्या। हे बघा, आता ही कस्तुरी मेथी घेतलेली मी 1 चमचा, ती पण आपल्याला क्रश करून त्या रश्श्यामध्ये मिक्स करायचे, म्हणजे छान टेस्ट येते। हे बघा, आता तुम्हाला मी पाणी वरतून दाखवलेलं आहे, तुम्हाला किती थोडं फुटाण्याची डाळ पण त्याच्यामुळे आणि शेंगदाण्यामुळे ही घट्ट होती ग्रेव्ही। तुम्हाला थोडी पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, किंवा अशी घट्ट छान लागते। हे बघा, आता वांगी पण छान परतून झालेली आहेत। आता ही वांगी अर्धी शिजलेली आहेत, अर्धी रश्श्यात बरोबर शिजतात। आता ही आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची ग्रेव्हीमध्ये। हे बघा, आता ही वांगी मी त्याच्यामध्ये सोडलेली आहेत। 10-15 मिनिटं मी वांग शिजून दिलेलं आहे। वांग शिजलेलं आहे आता हे, त्याच्यावर कोथिंबीर टाकलेली मी। आता ही ग्रेव्ही एवढी घट्ट झालेली आहे, तुम्हाला पाणी वतायचं असेल थोडंसं, पातळ करायची असली तरी चालेल, तरी छान लागते। आणि ही अशी घट्ट खाल्ली तरी छान लागते, भाकरीवर चपाती बरोबर खूप सुंदर लागते ही ग्रेव्ही खायला। नक्की ट्राय करून बघा। आपला वांग्याचा रस्सा बनून झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।